इतके छान मऊ लुसलुशीत कापसासारखे सेट डोसे बघितल्यावर मुलगी विचारली, आई अगं पीठ कुठल्या दुकानातून आणले? तिला म्हणलं अगं पीठ घरीच केलंय आणि खात्री पटण्यासाठी तिला हा व्हिडिओ सुद्धा दाखवत. माझ्या एका साऊथच्या मैत्रिणीचे 2 टिप्स वापरले आणि इतके मस्त पीठ घरी तयार करून घेतलं. तर ह्यासाठी मी 4चं 1 प्रमाण वापरले. म्हणजे इथं मेजरिंग कपने मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. इथं मी परिमल तांदूळ सोबतच घेतले, अर्धी वाटी अख्खा उडीद डाळ घेतलंय. हे दोन्ही वेगळं वेगळं भिजवलं. इथे 2 मोठे चमचे साबू, 2 मोठे चमचे पोहे आणि मेथ्या हे वेगळं भिजवलेलं आहे. आता हे सगळं 7 तासासाठी भिजवायचं. यानंतर शाबू, पोहे, मेथी आणि उडीद डाळ एकत्रित बारीक करून घ्यायचं आहे. पाणी लागलं तर उडदाचं पाणी वापरायचं आहे. तर तांदूळ बारीक करून घ्यायचं. तांदूळ बारीक करताना सुद्धा उडदाच्या डाळीच्या पाण्याचा वापर करायचा आहे. हे दोन्ही पिठं हाताच्या साहाय्याने सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 12 तास म्हणजे ओव्हरनाईट चांगलं फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असं पीठ फुगलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायचं जेणेकरून डोशांचे कलर छान येतात. तेलाने तवा ग्रीस करून घ्यायचा आणि मस्त असे सेट डोसे तयार करून घ्यायचे. सोबतच घालायचं लोणी आणि